नमस्कार मित्रांनो, आपण सगळ्यांनी पाहिलं असेल देशभरात कबुतरांना दाना टाकणं खूपच सामान्य आहे। दिल्ली असो, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, कुठेही जा लोक तुम्हाला कबुतरांना दाना टाकताना दिसतीलच। पण तुम्ही कधी विचार केलाय का कबुतरांना दाना टाकल्यामुळे तुमच्यावर FIR होऊ शकतो? बहुतेक नाही, पण हे खरंच घडतंय आणि तेही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर शहरातील 51 कबूतरखाने बंद करण्यात आले। हे बंद झाल्यानंतर कबूतर सगळीकडे रस्त्यावर फिरू लागले। लोक त्यांना दाना टाकत होते, पण कोर्टाने स्पष्ट सांगितलं सार्वजनिक ठिकाणी कबूतरांना दाना टाकू नका आणि BMCने हा आदेश काटेकोरपणे पाळावा असंही म्हटलं। याचा परिणाम काय झाला? महिम परिसरात कबूतरांना दाना टाकल्यामुळे एका व्यक्तीवर BNS च्या कलम 223, 270, 271 अंतर्गत FIR नोंदवण्यात आला। CCTVत तो व्यक्ती दिसला, पण चेहरा नीट ओळखता आला नाही, त्यामुळे रस्त्यावर अज्ञात म्हणून केस दाखल झाली। थोडं सविस्तर सांगतो। मुंबईच्या दादर सर्कलमध्ये एक प्रसिद्ध कबूतरखाना आहे। 1993 मध्ये स्थापना झालेला हा कबूतरखाना जैन समाज आणि इतर पक्षीप्रेमी लोकांसाठी एक महत्त्वाची जागा होती। रोज हजारो कबूतरांना इथे दाना दिला जातो। कोर्टाच्या आदेशानंतर हा कबूतरखाना ताळपत्रीने झाकून बंद केला गेला। आता सगळी कबूतरं वर बसून वाट बघतात, पण दाना मिळत नाही। पक्षीप्रेमी लोक, विशेषतः जैन समाज नाराज आहेत। ते म्हणतात कबूतर भुकेमुळे मरतात, म्हणून त्यांनी आंदोलनही सुरू केलं। BMCने आदेश पाळण्यासाठी 16 लोकांवर 500 रुपयांचा दंडही लावला। कबूतरखाने बंद झाल्यानंतर कबूतर रस्त्यावर जमू लागले, ज्यामुळे ट्रॅफिक जाम आणि अपघाताच्या घटनाही वाढल्या। कोणी ब्रेक मारला तर गाड्या धडकण्याचा धोकाही निर्माण झाला आहे। महिमप्रमाणे इतर कबूतरखान्यांच्या बाहेरही पोलीस तैनात झाले आहेत, जेणेकरून कोणी ताळपत्री काढून कबूतरांना खायला देऊ नये। स्थानिक नागरिक म्हणतात हा विषय फक्त धर्माशी नाही, तर सर्वसामान्य लोकांच्या भावना आणि संस्कृतीशीही जोडलेला आहे। 2 ऑगस्टच्या रात्री दादरचा कबूतरखाना झाकण्यात आला। कोर्टाने आदेश दिला की सार्वजनिक ठिकाणी कबूतरांना दाना टाकण्यावर बंदी राहील। कबूतरांना लक्षात घेता वीज पुरवठा बंद करण्यात आली आणि नजरही ठेवली गेली। 31 जुलै 2025 रोजी हायकोर्टाने हा निर्णय दिला, कारण कबूतराच्या मोठ्या गर्दीमुळे सार्वजनिक आरोग्याला धोका आहे। कबूतराच्या पंखांमधून आणि घरट्यांमधून निघणाऱ्या धुळीमुळे पिजन लंग नावाचा फुफ्फुसांचा आजार होऊ शकतो, ज्यामुळे श्वास घेण्याचा त्रास, एलर्जी, डोळ्यात जळजळ होऊ शकते। मानवी हक्क आयोगानेही BMC कडून यावर सविस्तर अहवाल मागवला, पण जैन समाज आणि इतर पक्षीप्रेमी म्हणतात हा आदेश अमानवी आहे आणि गरज पडली तर आम्ही कोर्टात जाऊ। त्यांनी 10 ऑगस्ट पर्यंत निर्णय न बदलल्यास साधू संत आमरण उपोषणावर बसण्याचा इशारा दिला आहे। जैन समाज सांगतो हा आदेश संविधानाच्या कलम 51A(G) विरुद्ध आहे, ज्यात प्रत्येक नागरिकाने सर्व प्राण्यांबद्दल दया आणि करुणा बाळगावी असा उल्लेख आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याची दखल घेतली आणि म्हटलं हा कोर्टाचा निर्णय आहे, सरकारचा नाही, पण लोकांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही बैठक घेणार आहोत आणि कोर्टाच्या निर्णयाचं पालन करताना लोकांच्या भावनांना धक्का न लागेल असा मार्ग शोधू। दादरचा कबूतरखाना हेरिटेज ग्रेड 2 स्ट्रक्चर आहे, ज्यामुळे त्याला तोडता येणार नाही, त्यामुळे तो फक्त झाकण्यात आला आहे। मनसे या निर्णयाचं समर्थन करत आहे, कारण त्यांचं म्हणणं आहे यामुळे आजारांचा धोका कमी होईल। दरम्यान महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रताप लोढा यांनी BMC कमिशनरला पत्र लिहून काही मुद्दे मांडले। कबूतरांना दाना देणं हेच आजाराचं एकमेव कारण आहे का? पर्यावरणातील इतर प्रदूषणावर लक्ष का नाही? वर्षानुवर्ष चालत असलेली परंपरा अचानक थांबवण्यात काय येत आहे? आणि कोर्टाच्या देखरेखीखाली तज्ज्ञ समिती बसवून उपाय काढता येईल का? रेस कोर्स, आर्य कॉलनी किंवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारख्या मोकळ्या जागी कबूतरांना नियंत्रित पद्धतीने दाना देता येईल का? त्यांचं म्हणणं आहे BMCने जन आरोग्य आणि पक्षाचं आयुष्य यात संतुलन साधायला हवं। जैन समाजाचे लोक सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतायत, ते सांगतायत की सरकार आपली संस्कृती संपवते। दारू प्यायल्याने लोक मरत नाहीत का? पण कबूतरांना दाना दिल्याने लोक मरतात असं सरकारला वाटतं। गवर्नमेंट को टैक्स का भूख है तो इसके ऊपर भी टैक्स लगाओ। गुजराती जैन लोग हर टैक्स देने के लिए तैयार है। दारू पे टैक्स है, चढ़े दो, वो टैक्स है लगाओ। 100% जैन
ट्रंप ने जैसा लगा ना 25%, 100% लगाओ, जैन लोग टैक्स देने के लिए तैयार है। लेकिन कम से कम हमारे भारत की सबसे खास संस्कृति और संस्कार दोनों ये सरकार मिट्टी में मिलाने जा रही है। हमारे माँ बाप ने हमको सिखाया है, कुत्ते को है ना रोटी दो, गाय को घास दो और कबूतर को छत दो। ये हमारे संस्कार, हमारी ये सरकार हमारे से निकाल देना चाहती है। दारू पीने से तो पब्लिक नहीं मरती है, खाना खाने से पब्लिक नहीं मरती है। कबूतर उड़ते हैं ना तो उससे मर जाते हैं। ये सरकार को क्या पता क्या खा के उसने ये निर्णय लिया हुआ है। कबूतर सनातन धर्म में हिंदू धर्म के दो कि कबूतर से कोई मरा है, हम सब करने को तैयार हैं। एक मिनट, मैं प्लीज कर दो। मैं खास बोलता हूँ, ये दादर कबूतर खाना के आजू बाजू में 2-2, 3-3 पीढ़ी से है। मैंने खुद सबको पूछा है, सबके पास कागज स्टैम्प के साथ है, एक भी परिवार बीमार नहीं हुए। अभी इनको टेस्ट पता चल गया कि कौन बीमार है। बीमार है तो कबूतर के आजू बाजू में आके पूछना चाहिए ना। हमारी 40 साल से इधर ये शॉप है, हम लोग इधर 40 साल से हमारी दुकान चला रहे, आज तक हमको कोई श्वास की बीमारी नहीं हुई है। मेरे पापा 80+ है, फिर भी उनको कोई श्वास की बीमारी नहीं हुई है। तो आप लोग कैसे कह सकते हैं कि कबूतर से श्वास की बीमारी होती है? हमको ये जानना है। और इधर के डॉक्टर ने भी लिख के दिया हुआ है कि एक भी पेशेंट उनके पास अभी तक आया नहीं है, लंग्स का पेशेंट कोई आया नहीं है। प्रैक्टिस भी 40-40, 50-50 साल से डॉक्टर, आज के डॉक्टर नहीं है। गुटखा खा रहे वो लोग, सब फूक रहे सिगरेट, 500 रुपये फाइन है जो आज तक नहीं लिया। वो आज तक नहीं। वो सिगरेट पीने से मेरे को खांसी होती है, लेकिन मैं केस करता हूँ तो नहीं, टैक्स मिलता है। चाइना वाले ने कोरोना भेजा था, लोगों का लंग्स खराब हुआ, वो चला। वो चला। आमच्या आजूबाजूला कोणी कबुतरामुळे आजारी पडलंय असं एकही उदाहरण नाही. याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.